राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उपाध्यक्ष प्रशांत भागवत होते, जीवाभावाचे सहकारी पक्ष संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. अगदी कालपर्यंत तुमच्या बरोबर होते आणि काल त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय, भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांची भाजपकडनं उमेदवार देखील निश्चित झाली. काय सांगाल? नमस्कार. इंदोरी वराळे हा जिल्हा परिषदेचा एक गट आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून माझ्याबरोबर संघटनेत काम करणारे प्रशांतजी भागवत हे त्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सर्वांना, त्यांना सुद्धा आणि इतरही पक्षातील सगळ्या वरिष्ठ नेत्यांना खात्री होती की हा जो गट आहे हा ओबीसी आरक्षणामध्ये येईल. त्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि पक्षातीलच काही प्रमुख मंडळींनी त्यांना त्या ठिकाणी या वर्गाच्या गटातनं आपण जिल्हा परिषदेची उमेदवारीसाठी तयारी करावी असं सांगितलेलं होतं. ती तयारी करत असताना आम्ही त्यांना हे देखील सांगितले की उद्या महिला आरक्षण तिथं ओबीसीमध्ये जर आलं तर आपल्या पत्नीची आपण त्या ठिकाणी तयारी ठेवावी. म्हणून दोन्ही बाजूने त्यांनी मागच्या दीड वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केलेली होती. अनेक कार्यक्रमांना तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना पक्षाचा एक कार्यकर्ता काम करत असताना त्याला पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं. मी स्वतः देखील आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांना देखील त्यांच्या एका कार्यक्रमासाठी मी स्वतः आमंत्रित केलेलं होतं. शेवटी त्या मतदारसंघामध्ये पक्ष पुढे नेत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका मावळ तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेले दीड वर्षापासून करत आहोत. परंतु ज्यावेळेस आरक्षण पडलं त्यावेळेस ज्या प्रशांतजी भागवतांना आम्ही ओबीसी आरक्षणामधनं आपण तयारी करावी असं सुचवलेलं होतं, परंतु आरक्षण बदलल्यानंतर सर्वसाधारण महिला आरक्षण त्या ठिकाणी आलं आणि पंचायत समितीच्या ज्या खालच्या दोनही जागा आहेत ह्या दोन्ही सर्वसाधारण पुरुष अशा त्या दोन्ही जागा आल्या. अशी तिन्ही सीट्स तिथं महिला आणि 2 पुरुष अशा गट आणि गणामधल्या सगळ्या जागा या सर्वसाधारण आरक्षणामध्ये त्या ठिकाणी आल्या. त्यामुळं अनेक मंडळी इच्छुक तिथं झाली, जी म्हणजे ज्यांना वाटत होतं की ओबीसी आरक्षण असेल. त्याच्यामुळं काही मंडळी पूर्वी इच्छुक नव्हती, परंतु आरक्षण जसं खुलं झालं तसे अनेक मंडळी तिथं इच्छुक म्हणून पुढे यायला लागली. आणि म्हणून आम्ही देखील प्रशांतजी भागवत यांना सांगितलं की आपण दीड वर्षापासून तयारी करत आहात, परंतु आता अशा पद्धतीने आपल्याला सर्वसाधारण सीटवरती लढण्याचा आग्रह थोडासा कमी करून त्याच्यात काही तडजोडी कराव्या लागतील. आम्ही सुरुवातीपासून त्या मतदारसंघाकडे पाहत असताना किंवा प्रशांतच्या उमेदवारीकडे एक कार्यकर्ता चांगला म्हणून पाहत असताना ओबीसी सर्वसाधारण असं कधी आम्ही विचार त्या ठिकाणी केला नाही. परंतु कार्यकर्ता काम करतोय त्याला संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे हा अतिशय शुद्ध हेतू आमदारांनी पक्ष संघटनेचा देखील त्या ठिकाणी होता. आणि म्हणून आम्ही त्यांना एक प्रस्ताव प्रशांतजींना दिला की पंचायत समितीमध्ये तुम्ही स्वतः लढावं. पंचायत समितीचं जे उपसभापती पद आहे ते 2.5 वर्षासाठी तुम्हाला देऊ आणि जे आमच्या मेघाताई दीड वर्षापासून त्या ओबीसी आरक्षण पडल या भावनेतनं त्या ठिकाणी काम करत होते जिल्हा परिषदेसाठी, त्यांना देखील आम्ही सांगितलं की जरी आरक्षण काही झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करतात, तुम्हाला देखील न्याय देण्याच्या संदर्भामध्ये पक्ष विचार करील. आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये ज्या काही ऑप्शनच्या जागा जिल्हा परिषदेकडे आहेत स्वीकृत सदस्यांच्या, त्यातली पहिली जागा सर्वप्रथम 2.5 वर्षासाठी त्यांना देऊ अशा पद्धतीचं आम्ही पक्षाकडनं त्यांना आश्वासित केलं. आणि सगळ्या सामोपचारानं चर्चा सुरू होत्या. त्या गटामध्ये जे काही इच्छुक उमेदवार होते त्या संदर्भात उमेदवाऱ्या खाली वर करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेत होतो. लहान लहान गोष्टी विचारत होतो की आपल्याला काय करावं लागेल, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. त्यांनी पंचायत समितीमध्ये स्वतःची उमेदवारी त्या ठिकाणी नेत असताना त्यांनी 4 गोष्टी आम्हाला बोलून दाखवल्या होत्या की बाबा असं असं आपल्याला करावं लागेल. त्या करण्याच्या दृष्टिकोनातनं देखील आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो.
असं सगळं स्थिर स्थावर होत असताना पत्रकार परिषदेचा दिवस देखील ठरला. त्यांनाच विचारून पत्रकार परिषद घ्यायची आम्ही ठरवलं की पत्रकार परिषद आमदार साहेब म्हटले की बाकीचे उमेदवार सगळे तालुका अध्यक्ष जाहीर करत असताना तुमच्या उमेदवारीच्या संदर्भात मात्र मी स्वतः पत्रकार परिषद घेईल, मी स्वतः त्या उमेदवारा त्या ठिकाणी जाहीर करील. आणि म्हणून अशा पद्धतीने पत्रकार परिषद घ्यायची ठरलं. कालचा दिवस होता. काल सकाळी अचानक एक नवीन मोड सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये आला. प्रशांत भागवतांचा आमदार सुनील अण्णांना सकाळी फोन आला की भाजपची काही मंडळी, भाजपची जी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी जी काही कोर कमिटी नेमलेली होती त्यांनी, त्या कोर कमिटीचे प्रमुख पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती भाऊ शेटे आणि त्यांचे सहकारी यांना आमदार साहेबांना भेटायचंय, मी त्यांना घेऊन येतो, त्यांच्याकडे काही प्रस्ताव आहेत या निवडणुकीला सामोरं जात असताना, तर कृपया आपण ते ऐकावेत. यासाठी स्वतः प्रशांत भागवत यांनी आमदारांना विनंती केली. आणि मग आमदारांनी म्हटले ठीक आहे, आपण निवडणुकीला पुढे जात असताना एकमेकाशी बोलू, शेवटी राज्यामध्ये आपली महायुती आहे, एकमेकाशी बोलायला कुठलीच हरकत नाही, समजून घ्यायला काहीच हरकत नाही, या भावनेतनं त्यांची बैठक ठरली. प्रशांतजी स्वतः त्या सगळ्या मंडळींना घेऊन आमदार साहेबांकडे गेले, त्यांची एकत्रपणानं बैठक झाली. मी काही त्या बैठकीला नव्हतो. त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्या. त्याच्यानंतर प्रशांतजींनी मला फोन केला की अध्यक्ष मला देखील तुम्हाला भेटायचंय. तर मग मी म्हटलं की मी ऑफिसला आहे. ते म्हटलं ऑफिसमध्ये नको, मी घरी येतो. मग मी 2 वाजण्याच्या सुमारास घरी गेल्यानंतर ते माझ्याकडं घरी आले. त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांचं तुमचं काय बोलणं झालंय का? तर मी म्हटलं कशाच्या संदर्भामध्ये? तर ते म्हटले असे आज कोर कमिटीचे प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे निवृत्ती भाऊ शेटे आणि त्यांचे काही सहकारी आमदार साहेबांना भेटले, मी त्याच्यामध्ये होतो आणि आमची काही प्रस्तावावरती चर्चा झालेली आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे प्रशांतजींना स्वतःला असं वाटतं की हा प्रस्ताव चांगला आहे, आमदार साहेबांनी देखील तो प्रस्ताव स्वीकारून पुढे जावं, अशा पद्धतीने त्यांनी मला सुचवलं. मी त्यांना म्हटलं की या तुमच्या प्रस्तावाच्या संदर्भात मला काही माहिती नाहीये, मी काय आमदार साहेबांशी अजून या विषयात माझी काही चर्चा झालेली नाहीये. आणि त्यांच्यासमोरच मग आमदार साहेबांचा माझा फोन झाला. आमदार साहेब म्हटले की मला भेटलेत, पण मी आता फोनवर काय बोलत नाही, संध्याकाळी आपल्याला प्रेस कॉन्फरन्सला भेटायचंय, आपण त्या ठिकाणी बोलूया. मग प्रशांतनी मला सांगितलं की मी अर्धा तास लवकर येतो, उमेदवारी काही तुम्ही माझी लगेच जाहीर करायच्या भानगडीत पडू नका, आपण पहिली चर्चा करू आमदारांबरोबर आणि मग पुढे जाऊ. आणि प्रेस कॉन्फरन्सची वेळ जसजशी जवळ येत गेली तसं मी त्यांना फोन लावायचा प्रयत्न करत होतो. त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे बंधू तिथं ते आमच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आले. त्यांनी राजीनाम्याचं पत्र त्या ठिकाणी घेऊन ते आलेले होते. आता अचानकपणानं सगळ्या घडामोडी काल परवापर्यंत चाललेल्या होत्या. गेले 8-15 दिवस आम्ही सातत्याने त्यांच्याशी या सगळ्या विषयात बोलत होतो आणि असं अचानक काय घडलं त्याच्यामुळे आम्हाला थोडासा शॉक लागला. त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला. त्यांचं पत्र वाचल्यानंतर पत्रातली नाराजी काही त्यांनी व्यक्त केलेली होती. परंतु माझं असं म्हटलंय की त्यांनी थोडीशी या सगळ्या विषयामध्ये घाई केली, कारण की उमेदवारी आम्ही कुठली त्यांना विचारल्याशिवाय किंवा त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जाहीरच करणार नव्हतो. आणि पत्रकार परिषदेच्या अगोदर देखील त्यांच्याशी चर्चा करायचं ठरलेलं होतं. त्यांनी कुठलीही चर्चेची संधी पक्षाला किंवा आम्हा मंडळींना न देता त्यांनी त्यांचा हा परस्पर निर्णय घेतला. मला वाटतं ते सकाळपासूनच तेवढेसे भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते मंडळी आणि त्या सगळ्या चर्चेच्या मोडमध्ये ते होते. आणि अगदीच 10 मिनिटाच्या अंतराने आम्हाला केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या ऑफिसला जाऊन त्यांनी प्रवेश केल्याच्या बातम्या सगळ्या सोशल मीडियाला आल्या. हे सगळं पाहिल्यानंतर आमचा थोडासा त्याच्यामध्ये म्हणजे जो गैरसमज होता आमचा तो दूर झाला. कारण हे काय असं 5-10 मिनिटात घडणारी गोष्ट नव्हती. याचाच अर्थ प्रशांतजी भागवत आम्हाला गेले 15 दिवस अंधारात ठेवत होते. त्यांनी आमच्याशी, आम्ही ज्या प्रामाणिक पद्धतीने त्यांना विश्वासात घेत होतो त्या विश्वासाला तडा देण्याचं काम त्यांनी केलं. एक प्रकारे त्यांनी आमचा घात केला असं म्हणायला आम्हाला 100% त्या ठिकाणी वाव आहे. कारण प्रत्येक गोष्ट जर आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो, त्यांना जर सांगत होतो, तर त्यांनी या बाजू सुद्धा आम्हाला त्यांनी सांगायला पाहिजे होत्या. आणि कुठलाही एवढा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष
राष्ट्रवादीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला एवढ्या विदिन सेकंद पक्षात घेऊन विदिन सेकंद जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करू शकत नाही. याच्या पाठीमागं हे गेले अनेक दिवसांपासून काहीतरी शिजत होतं जे आम्हाला समजत नव्हतं असं म्हणावं लागेल. कारण मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळ्या मंडळींनी हातात हात घालून काम केलं. तळेगाव शहरामध्ये देखील आम्ही भाजपचा नगराध्यक्ष केला. वडगावमध्ये देखील त्यांचा उपनगराध्यक्ष उद्याच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. लोणावळ्यामध्ये त्यांचा उपनगराध्यक्ष केला. आणि सगळीकडे चर्चेतनं हे सगळं घडत असताना हे बोलायचं एक आणि करायचं एक अशी परिस्थिती थोडीशी आम्हाला या निमित्ताने आली. त्याचं आम्हाला थोडंसं दुःख वाटलं. प्रशांतसारख्या कार्यकर्त्याला आम्ही नेमकं कुठं कमी पडलो त्याचं उत्तर काय आम्ही त्याच्या बाबतीतलं आम्हाला सापडत नाहीये. कारण कार्यकर्त्यांना एवढं जवळ घेऊन त्यांना सगळ्या गोष्टी मनापासून सांगून त्यांचं फायदा कशात आहे, नुकसान कशात आहे, या सगळ्या गोष्टी समोर मांडून सुद्धा अशा पद्धतीने निर्णय त्यांनी आमच्या जी चर्चेतनं निर्णय तो गेला असता तर आम्हाला काय वाटलं नसतं की आज त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की नाही बाबा आम्हाला या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने मी पुढे जाऊ शकत नाही, मला वेगळा विचार करायचाच आहे, मला एकतर अपक्ष लढायचे किंवा इतर पक्षाचा कुठंतरी त्याच्यामध्ये आधार घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय. त्यांनी त्यांची शेवटी लोकशाही आहे, ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्याचा स्वतंत्र निर्णय केला असता तर आम्हाला काही वाटलं नसतं त्याचं. शेवटी बघा आम्ही तालुक्यात काम करणारे आमदार असतील, मी तालुकाध्यक्ष असेल, तर आमच्या जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत चांगलं कशात आहे, आपलं नुकसान कशात आहे, फायदा कशात आहे सांगायचं काम जे आहे ते आम्ही आमच्या पातळीवरती करत होतो. परंतु त्यांनी ते कुठल्या अर्थाने घेतल्याचा उलगडा काय आम्हाला होत नाहीये. ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतला तो त्यांच्यापाशी, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी घेतला तो आम्हाला थोडासा तो खटकलाय. ठीक, शेवटी पक्ष आहे, या गोष्टी होत असतात. परंतु आज मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं या तालुक्यामध्ये प्रगती पथावर आहेत. याचाच परिणाम सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये पाहिला. लोकांनी भरभरून मतं विकासाला देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये देखील मतदार तशा पद्धतीचा निर्णय करतील याचा पूर्णपणाने आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आमदार सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या सर्वच्या सर्व जागा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या तालुक्याच्या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदेवरती देखील जिल्ह्यामध्ये फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.